आपल्याला पाहायला मिळतोय भूषण. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in द्वारे बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. अंतिम दिवसामध्ये आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. इथे ऑफलाईन बरेचसे प्रेक्षक उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी समालोचक करण खान मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन आणि आपणा सर्वांकडून या दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. 4 षटकांच्या मॅचला होईल सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाज तयार होतोय भूषण. बरोबर 11:43 ओहो क्लीन बोल्ट. याहून चांगली सुरुवात काय असेल. रॉयल डक in at number first down. Sudhir back to the pavilion. चांगली सुरुवात काय असू शकते कारण पहिलाच बॉल अगदी आपण पाकला तर बॅट्समनने खऱ्या अर्थाने ते चेंडू मिस केला आणि हा चेंडू यष्टांवरती जाऊन धडकला. पहिला धक्का लागला. एक चांगली सुरुवात टीम बुर्दुलसाठी. फार चांगला चेंडू होता. लेन बॉल होता विशाल. त्यामुळे अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता. इथे आपण बघितला तर तो शरद बुंदाटेत माफ करा, मी सुधीर म्हणालो या अगोदर. ब्रेकफास्टचा टाइम होता आमच्या आतिशचा, त्यामुळे थोडीशी त्याची चुकी झाली. हरकत नाही कारण कसं पहिल्या मॅच पासून अंतिम मॅच पर्यंत कंटिन्यू असतात, त्यामुळे लक्ष प्रत्येक गोष्टीकडे त्यांना ठेवावं लागतं. पहिली विकेट पडली आहे. धाव एकही नाही, मात्र इथे विकेट तर पडतीये आणि तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये येतोय भावेश लोंगले. या मॅच मध्ये नजरा असतील आपल्या साहिल लोंगले वरती. ISPL सीझन 2 मध्ये श्रीनगर के वीर कडून खेळेल 3,20,000 रुपयांनी यंदाच्या पर्वामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय भूषण. लेफ्ट सामोदी विकेट. कोलाताला समोर खेळला, कवसला थ्रो स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट मिस झालेला. बॅकअपला फिल्डर येतोय तिथे थोडस फंबल, पण एक धाव सहजरित्या मिळते. खातं उघडतंय बॅटिंग करणारा खुशी 11 उमरोलीचं. फार दूरवरचा प्रवास करून आपण पाहतोय खुशी 11 उमरोलीला वेळेवरती उपस्थित राहिले. अंतिम दिवस आहे त्यामुळे सकाळी फार लवकर ते निघाले. मला इंटरव्ह्यू मध्ये पोस्ट मॅच प्रेझेंटेशनला म्हणाला तो साहिल की आम्ही जवळपास 7 वाजता निघालो होतो. भूषण फुल टॉस आणि इथे प्ले डाऊन. फलंदाज बाद. प्राइज विकेट मिळवली भूषण पाटीलने. साहिल लोंगले 0 बाद. आणि खऱ्या अर्थाने पाकलं गेले तर आता हा फारच मोठा धक्का लागला कारण पहिला विकेट लवकर गेल्यानंतर या संघाची जिम्मेदारी ज्या बॅटर वरती होती तो देखील आता फुलटॉस बॉल वरती प्ले डाऊन झाला. आणि घडतं कारण जेव्हा पहिला धक्का लवकर लागतो त्यानंतर प्रेशर देखील क्रिएट होतो बॅटिंग युनिट वरती आणि त्या दबावाखाली आता मिस्टेक साहिल लोंगले यांच्या माध्यमातून देखील घडली कारण ज्या फुलटॉस बॉल वरती कुठे ना कुठे बाउंड्री यायला हवी होती तिथे साहिल आता बाद. ज्या दोन्ही सलामी वीरांनी पहिल्या मॅच मध्ये खुशी 11 उमरोलीसाठी 49 धावसंख्येची पार्टनरशिप केली होती, 51 धावा चेस करत असताना ते दोघेही 0 बाद झालेले आहेत आणि आता पूर्णपणे जबाबदारी मिडल ऑर्डर वरती भावेश लोंगले आणि चेतन लोंगले मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. मी कौतुक करेन सध्या तरी भूषण पाटीलचं. डावखुऱ्या त्याचा प्रतिभा संपन्न असा गोलंदाज आहे. सुरुवातीला 2 झटके त्याने दिलेले आहेत. एक क्लीन बोल्ड, एक प्लेट ऑन. 1 for 2 खुशी 11 उमरोली. चेतन येतो आता स्ट्रायकिंग एंडला. तेजस पुन्हा एकदा आता आमचा कंट्रोल रूम मध्ये आलेला आहे. टेक्निकल एक्सपर्ट आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेटचे. मागच्या मॅच मध्ये तो खेळला, फार सुंदर बॅटिंग केली, पण गोलंदाजीमधून थोडासा मार पडला आणि त्यामुळे ज्या धावा त्यांनी बनवलं त्या 60+ त्याही धावा दिल्या आणि फार चांगली बॅटिंग केली होती 11 बुर्दुलच्या फलंदाजांनी. लेफ्टी आलाय, फ्लिक करतो आणि मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. मागे पहिल्या बाउन्स वरती सुधीरला आपण पाहतोय कव्हर करेल, थ्रो करेल, धावा मिळतात तोपर्यंत 2 आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे आपल्याला पाहायला मिळते ती 3 या आकड्यावरती. बघा आता थोडा संयमी खेळ करणं देखील आवश्यक आहे कारण 2 धक्के फार लवकर लागलेत आणि त्यानंतर जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे मी म्हणेन इथे एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल कारण या क्षणामध्ये आणखीन एखादी विकेट गेली तर त्यानंतर या फर्स्ट हाफ मध्ये एक चांगलं टोटल उभं करणं देखील अवघड होऊन जाईल. लांबून खेळलाय, कवसला फिल्डर आहे, रिस्की सिंगल, मात्र इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकिंगला फिल्डर आहे, बॉल बाउन्स झाला
आणि त्याचा फायदा उचलला. मी कौतुक करेन भावेश लोंगलेचं देखील. धावा पुन्हा एकदा मिळतात 2, कारण भावेशला डेंजर एंडला पोहोचायचं होतं. कॉल त्याचा होता. चांगलं कॉर्डिनेशन दोघांमध्ये. हे कॉर्डिनेशन मी पहिल्या मॅच मध्ये साहिल आणि शरद मध्ये बघितलं होतं. या मॅच मध्ये सध्या भावेश आणि चेतन मध्ये आपण पाहतोय. धावा धावफलकावरती आहेत 5. मग लास्ट बॉल वरती आपण हे देखील पाहिलं की ओव्हर थ्रो झाला आणि तिथे मला हा प्रश्न पडला की या थ्रोची काय गरज होती, कारण या परिस्थितीमध्ये सिंगल ऑलरेडी कंप्लीट झाली होती, बट तरी सुद्धा डायरेक्ट हिट साधण्याचा प्रयत्न झाला. भूषण एज आहे मागे चालला बॉल. फाईन लेगचा फिल्डर सुरुवातीला स्टार्ट घेत असताना स्किट झाला, पण बॅकवर्ड स्वर लेगने कव्हर केलं. बॉलला एकदा मिळते. एकही मोठा फटका आला नाही, पण 2 महत्वपूर्ण विकेट भूषण पाटीलने मिळवून दिले. आनंद 11 बुरदुलला 2 ब्रेक थ्रू फार सुरुवातीला त्याने मिळवून दिले. 6 for 2 खुश 11 उमरवली आफ्टर फर्स्ट ओव्हर. मागील सामन्यामध्ये थोडा महाग राहिला होता भूषण, त्यानंतर त्यात कंपॅरिझन मध्ये या मॅच मध्ये आता कमबॅक राहिलं. कारण बघा क्रिकेटमध्ये एखादा सामना तुमच्यासाठी चांगला जाईल, एखादा खराब जाईल, बट जेव्हा मिस्टेक घडतात त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणणं ॲज अ प्लेअर फार महत्त्वाचं असतं. आणि मागील सामन्यामध्ये ज्या काही चुका गोलंदाजीमध्ये घडल्या तर ते मी म्हणेन त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट या मॅच मध्ये भूषणने आणली. अगदी सहमत आहे तुझ्या मी या गोष्टीशी. बिकॉज प्रयत्न करताना चुका होतात, चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवानंतर मिळतं ते यश. ते फार सुंदर असतं. आणि माणसाने जेव्हा जेव्हा मेहनत करत असताना आपण पाहतो बऱ्याच वेळेला प्रयत्न करत असताना चुका होतात. पहिल्या मॅच मध्ये थोडासा महागडा राहिलेला भूषण, पण जो फ्रंटलाईन बॉलर आहे आणि या मॅच मध्ये चमकदार कामगिरी. फक्त धावा खर्च केल्या त्या 6 महत्वपूर्ण 2 विकेट, ज्या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या मॅच मध्ये खुश 11 उमरोलीसाठी सकाळच्या मॉर्निंग सेशन मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. ऑफ समसाल का बाहेर चांगला फटका, गॅप शोधली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला स्वीपर कव्हरचा फिल्डर धावतोय, पण बॉल त्याच्याहून अधिक वेगाने धावला. सीमारेषेच्या बाहेर चौकार. आय थिंक फर्स्ट मॅच मध्ये देखील 50+ टोटल उमरोली टीमने इझिली चेस केलं. नंतर मागील सामन्यामध्ये तर मानेरी टीमच्या अगेन्स्ट आपण 74 4 चेंडू ठेवून मॅच जिंकताना पाहिलं बुरदुल टीमला. म्हणजे बॅटिंग साठी ही अनुकूल असणारी सरफेस आहे. जरूर 4थ्या दिवसाचा खेळ सुरू आहे, तरी ही खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे. म्हणजे पिच क्युरेटर्सचे कौतुक करायला हवं, ज्यांनी खेळपट्टी बनवलेली आहे. रतनजी माणेरकर सर, जे सध्या ऑनग्राउंड देखील आहे. फुल टॉस लॉफ्ट केलाय, गॅप मध्ये बॉल आहे मिड विकेटला. फिल्डर येतोय 2 धावा, तोपर्यंत सहजरित्या मिळतील. विशाल आपण पाहतोय 2 विकेट लवकर पडल्या. ओव्हर थ्रो झालेला आहे, पण धावा सहजरित्या आपण पाहतोय 2 पूर्ण केल्या आणि तिथेच थांबलेले दोन्ही फलंदाज. आदरणीय शक्ती पाटील साहेब मांगरुल यांच्या ठिकाणी आगमन झालेले. दादांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा. 2 विकेट लवकर पडलेल्या आहेत आणि लिमिटेड ओव्हर मध्ये तुम्ही 2 ते 3 चेंडू फेस केले म्हणजे आम्ही म्हणू शकतो तुम्ही सेट झालेला आहात. आता धावसंख्येला पुढे नेतात, त्यामध्ये तुम्हाला अटॅक करावा लागेल. ओहो, ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, स्टंपचा फार जवळून गेला चेंडू. फॉलो थ्रो मध्ये जी गोलंदाज सुधीरची आपल्याला रिॲक्शन पाहायला मिळाली, हात त्याचा अपसूक डोक्याला लागला, कारण बॉल स्टंपच्या फार जवळून गेलेला आहे. धावा धावफलकावरती 13 पाहायला मिळतात. अटॅक करण्याचा प्रयत्न जरूर करतोय आता फलंदाज, मात्र त्यामध्ये सपशील मागच्या चेंडूवरती अपयशी. कधी कधी अशी परिस्थिती असते की 2 ते 3 चेंडू देखील नाही मिळत, तुम्हाला पहिल्या बॉल पासून आक्रमण करावं लागतं आणि आता ते करायचं.
पुल केला मिस्टामिंग टॉप एज बॉल हवेमध्ये मिस्टामिंग स्ट्रोक होता बट आता डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचतात आणि बॉल फील्ड करतात तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या दोन धावा. पुल करण्याचा प्रयत्न होता बट जर आपण पाहिलं गेलं तर बॅटर देखील इन कंट्रोल आपल्याला दिसलेलं होते कारण पुलचा फटका खेळण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल बॅकफूट वरती येणं बॉडी वेट ट्रान्सफर करणं त्यानंतर परफेक्टली लाईन पिक करणं आणि त्यानंतर तुम्ही ॲज अ बॅटर परफेक्टली पुलचा स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकता. पण लास्ट बॉलवरती आपण जर पाहिलं तरी सुद्धा दोन धावा इथे मिळाल्या. नेक्स्ट बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. फुल लेंथ आपण बघितला बॅटवरती घेतला कव्हरचा फिल्डर स्ट्रायकिंग एंडला थ्रो रन आउटची संधी. थोडासा वाईड थ्रो आला त्याचा फायदा उचलला फलंदाजाने. वेगाने दोन धावा पूर्ण करण्यात आलेला. 2 षटकांचा खेळ संपला. 2 विकेट पडलेत आणि खुशी 11 उमरोलीचा धावफलक आपल्याला पाहायला मिळते. धावा धावफलकावरती 17. या संपार ड्रिंक्स हवंय पाहिजे असेल तर लगेचच कॉल करा बिकॉज अंतिम दिवस आहे. नकोय ड्रिंक्स. फिल्डिंग सजवून घ्या प्लीज लगेच. अंतिम दिवस आहे त्या अंतिम दिवसामध्ये 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत त्यामुळे वेळेच्या संदर्भात तुमचं सहकार्य आम्हाला असणं फार गरजेचं आहे. आता अंपायर ड्रिंक्सची मागणी करतात. लवकरात लवकरच आपण सो पण शुभ सन्मान करूया आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता सर्वेश दादा म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी व्यासपीठावरनं हर्ष म्हात्रे यांना मी विनंती करतो आपल्या शुभहस्ते शुभ सन्मान करायचा आहे. आज आमचे प्रमुख अतिथी सर्वेश म्हात्रे दादांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत आणि हर्षजी म्हात्रे यांच्या शुभहस्ते हा शुभ सन्मान केला जाईल कारण आज दादांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे आणि दादांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. शुभ सन्मान इथे केला जातो आज सर्वेश दादा म्हात्रे दादांची उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. एक भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आज आपण मित्रांनो या क्रीडांगणावरती पाहतात आणि हे 4थं पर्व आहे. 22 एकर कोळा ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आई गावदेवी चषक आणि त्यामध्ये आज दादांची उपस्थिती आणि त्यानंतर शुभ सन्मान आपण करूया. आपल्यामध्ये उपस्थित महेश दादा म्हात्रे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. दादांना देखील मी विनंती करतो आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आज महेश दादांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा देखील शुभ सन्मान हर्षजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथे केला जातो. त्याचप्रमाणे तेजसजी गायकवाड दादा देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. मी त्यांना देखील विनंती करतोय की आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. तेजस दादा गायकवाड देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करणार आहोत. आज या अंतिम दिवसामध्ये दादांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आहे. तेजस दादा गायकवाड दादांचा शुभ सन्मान इथे केला जातो आणि त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित तसेच आपल्यामध्ये शक्तीदादा पाटील दादा देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. शक्तीदादा पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. आज त्यांची देखील उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे कारण निमित्त फार मोठा आहे. निमित्त आहे आई गावदेवी चषक 2024 आणि 4थं पर्व आपण पाहतात. गेल्या 4 वर्षांपासून या स्पर्धेचं दमदार आयोजन आपण अनुभवलं. प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन संकल्पना 22 एकर कोळा ग्रुप घेऊन येत असतो आणि या वर्षी देखील आयोजन नियोजन असो दमदार राहिलं आणि आजचा अंतिम दिवस आणि आज या अंतिम दिवसामध्ये शक्तीदादा पाटील साहेबांची उपस्थिती आणि त्यांचा हा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातोय. दादांचा शुभ सन्मान केला जातो. शक्तीदादा पाटील आज त्यांची देखील उपस्थिती आणि त्यानंतर आपण जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. ओव्हर टू कॉम बॉक्स. 20 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय खुर्शी 11 उमरोलीला विकेट 3 पडलेले आहेत. रत्नदीप स्लॉग हिटर आलाय.
ऑफ स्टंपचा बाहेर स्लाइस केला बॉलला, स्वीपर कव्हरला, फिल्डर आहे डीप मध्ये. फर्स्ट रन तर कम्प्लीट होईल, सेकंडचा प्रयत्न होणार नाही. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. आता तुम्हाला चार्ज होऊन बॅटिंग करायचे. पहिले आपण पाहतोय 16 बॉल मध्ये फक्त धावा बनलेल्या आहेत त्या 21. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काय वाटतं विशाल, कुठपर्यंत पोहोचल्यानंतर खुश 11 उमरोली सेफ असतील? नेक्स्ट बॉल आणि दरम्यान इथे साऊंड आला, बॅट कडा मिळेल सफलता. आणखीन एक धक्का इथे लागतोय खुशी 11 उमरोली टीमला. बॅटर बाद. इन्व्हाइट करेन पुढच्या दोन्ही संघांचा कॅप्टनना, सतरंगी स्पोर्ट्स गावदेवी हेदुटणे आणि स्वर्गीय राकेश मात्रे स्मृती 11 गावदेवी सोनारपाडा. या दोन्ही संघांचा कॅप्टन आपण टॉस साठी या. न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये दाखल होतोय. हर्षल लोंगले नवीन फलंदाज मैदानात 7 मध्ये येतोय. धावफलक जर आपण पाहिले सध्या सगळीला जे आहे स्कोर कार्ड 21 धावा धावफलकावरती. आणि एकंदरीत जर आपण विचार केला तर गोलंदाजीमध्ये दमखम आता पाहायला मिळाला, कारण मागील सामन्यामध्ये फार जास्त रन्स इथे खर्च केले होते. आणि कारणचं काय असतं की क्रिकेटच्या खेळामध्ये बघा, एक चूक करणं ही चूक नाहीये, एक चूक वारंवार करणं ही सर्वात मोठी चूक आहे. पण इम्प्रूव्हमेंट आली. मागील सामन्यामध्ये ज्या मिस्टेक झाल्या त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आता आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन धावतात, फिल्डिंग चांगली लागली. बट दुसऱ्या धाब्याचा कॉल इथे केला गेला आणि 2 धावा इथे सहजरित्या इथे पूर्ण केल्या जातील. पण या परिस्थितीमध्ये मी म्हणेन की 35-40 पर्यंत जर पोहोचू शकले तर किमान फाईट तर केली जाईल. यस, निश्चितपणे 50 चा विचार करून आता जमणार नाही. तुम्हाला 40 to 42, 45 चा विचार करावा लागेल. एक फायटिंग टोटल कडे नेण्यासाठी खुश 11 उमरोलीला रत्नदीप आणि हर्षल या दोन्ही फलंदाजांना खेळावं लागेल. 6 बॉल मध्ये किमान 3 मोठे फटके येणे सध्या गरजेचे असतील. चांगली बॉलिंग केली भूषण पाटील, 6 धावा 2 विकेट. सुधीर आला थोडस मागडे षटक 11. पण अंकुश बॉम्बे गेले कित्येक वर्ष या संघाचा फ्रंटलाईन बॉलर म्हणून ज्याने कामगिरी केलेली आणि या मॅच मध्ये देखील अवघ्या 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. वेळ जास्त चाललाय प्लीज. आतापर्यंत 3 षटकांसाठी तुम्ही 15 मिनिटं घेतलेली आहेत. 5 मिनिटं शेवटची बाकी आहेत. अनन्य 11 बुरदुल कॅप्टन लक्षात घ्या. आणि बघा, खऱ्या अर्थाने जर पाकलं गेलं तर भूषणने जी गोलंदाजी केली त्याने कमरच तोडली असं मी म्हणेन. कारण 2 धक्के अगदी पहिल्या षटकामध्ये आणि त्यामध्ये साहिल बाद झाला. या सीझन मध्ये आपण पाहिलं ISPL साठी श्रीनगर के वीर या टीम मध्ये 3,20,000 मध्ये त्याचं सिलेक्शन झालं. एक जबरदस्त प्लेअर, पण या मॅच मध्ये जास्त काही त्याला करता आलं नाही. स्लॉक करायचा होता, पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेतोय, डॉट बॉल इथे येतोय. मागील सामन्यामध्ये ज्या मिस्टेक झाल्या ना, काय असतं की एखाद्या मिस्टेक्स देखील आपल्याला भरपूर काही शिकून जातात. आणि तेव्हा ज्या गोष्टी तुम्ही शिकता ना आणि त्यामध्ये जर तुम्ही इम्प्रूव्हमेंट आणू शकले तर पुढील सामन्यामध्ये तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकता. तेच इथे पाहायला मिळतं. बॉल दरम्यान कव्हर क्षेत्राकडे चांगला आता देखील फक्त मिळेल एक सिंगल. आपण आता जो उल्लेख मी केला होता की 35 ते 40, आता असं देखील वाटतं की 30 देखील पार होतील की नाही. एक गोष्ट आवर्जून मी उल्लेख करेन, या बॉलिंग युनिट मध्ये 3 लेफ्ट आर्म बॉलर आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला खुश 11 उमरोलीचा बॅटिंग ऑर्डर मध्ये एकही लेफ्टी नाही आतापर्यंत आला. बॉल बाहेर निघालाय, विकेट किपरने त्याला कव्हर केलंय आणि आता रत्नदीप साठी विकेट सॅक्रिफाईस करतोय हर्षल लोंगले. धक्का बसतोय 5वा खुश 11 उमरोलीला. आता देखील जर आपण मागील चेंडू पाहिला तर तो देखील पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा होता. बघा, शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये महत्त्वाचं काय असतं बघा, 2005 ला T20 क्रिकेटला इंट्रोड्यूस करण्यात आलं आणि त्यानंतर आपण पाहिलं की 2007 ला आपण पहिला T20 वर्ल्ड कप पाहिला. आणि आज जर आपण पाहिलं आपण 2000 जवळपास 25 मध्ये पोहोचलेलोच आहोत. बघा, डे बाय डे अपडेट्स येत राहिले. सर्वप्रथम गोलंदाज, वेगवान गोलंदाजाला जास्त प्राधान्य होतं की स्पिनरला या शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये ठराव नाहीये. पण आज आपण पाहतोय की स्पिनर देखील चांगली गोलंदाजी करतात. त्याचं महत्त्वाचं कारण करायला व्हेरिएशन. पण सध्या असा घडीला हा फटका जबरदस्त. या निर्णायक क्षणावरती ज्या फटक्यांची आवश्यकता होती तो फटका येतोय. षटकार खेळून काढला षटकार.
सहमत आहे. नुकताच प्रथमेश पवार नाना यांचा इंटरव्ह्यू जर तू बघितला असेल त्यामध्ये नानाने म्हटलं की आता स्पिनर येत नाहीये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सुरुवातीला बिपिन जटाकिया असतील, त्यानंतर आपण बघितलं असेल नाझिम गुल्ली, त्यानंतर अनिकेत सानप, हे असे काही गोलंदाज आहेत सध्या. संकेत ठाकूर मुरबी असेल, करण गन्सोलकर, असे काही फिरकीपटू सध्या आपल्याला पाहायला मिळतात. पण फिरकीपटू जास्तीत जास्त येणं गरजेचं आहे. सोनारपाडा संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळणारे अनिकेतला आपण पाहू शकू. त्यामध्ये गरज आहे फिरकी गोलंदाजांची. आणि नानाने फार चांगला उल्लेख केला होता त्या इंटरव्ह्यू मध्ये की आताचे गोलंदाज बचने वाले बॉलिंग करते. असं नाही की जिम्मेदारी घेतात, जरूर 15-20 धावा गेल्या तर चालतील, पण तुम्ही सुरुवातीच्या 2-3 विकेट मिळवून दिल्या तर तो इम्पॅक्टफुल बॉलर म्हणून आपण म्हणू शकतो. पण सध्याचे गोलंदाज बचनेवाली बॉलिंग जी नानाने जसा उल्लेख केला. इथे कॅच ड्रॉप होते, पहिली धाव पूर्ण झाली, सेकंडचा कॉल, थ्रो चांगला आहे, रत्नदीपची विकेट पडेल. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला, अर्थातच पहिला डाव संपला. आणि बॅटिंग करणाऱ्या खुश 11 उमरोलीने धावा बनवलेल्या त्या 31 धावा बनवल्या, ज्यामध्ये त्यांचे 6 विकेट पडले. आणि लक्ष आता 32 धावांचं सेकंड इनिंग मध्ये अनन्या 11 बुरदुल समोर. या टॉस साठी सतरंगी स्पोर्ट्स गावदेवी हेदुटणे आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय राकेश मात्रे स्मृती 11 गावदेवी सोनारपाडा. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली सोनारपाडाला. सो आपण वळूयात या मॅचच्या टॉस कडे. चला विनंती असेल RM11 सोनारपाडा टीमचे कॅप्टन आपण देखील टॉस साठी त्वरित या. यानंतर होणारी जी लढत आहे सोनारपाडा विपक्ष सतरंगी हेदुडणे अशी येस सतरंगी स्पोर्ट्स गावदेवी हेदुडणे या नावाने आज हा संघ खेळणार आहे आणि त्यांचा अगेन्स्ट RM स्पोर्ट्स सोनारपाडा आपल्याला लढत देताना दिसेल. चला सोनारपाडा टीमचे कॅप्टन त्वरित टॉस साठी या, विनंती असेल. चला टीम सोनारपाड्याचे कॅप्टन आपण या आणि त्याचप्रमाणे व्यासपीठावरनं हा टॉस करण्याकरिता आम्ही विनंती करतो आसामचे प्रमुख अतिथी सन्माननीय प्रदीपदादा मडवी साहेबांना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सामान्य शुभ असते आपण इथे टॉस करूया. यापुढील होणारी लढत RM स्पोर्ट्स सोनारपाडा त्यांचा अगेन्स्ट खेळणार आहे गावदेवी स्पोर्ट्स सतरंगी हेदुडणे. सोनारपाडा टीमचे कॅप्टन देखील आमच्या समोर जोडले गेले आहेत. दादांच्या शुभेच्छा. आपण टॉस करूया. हेड अथवा टेल अशी मागणी करा. कॉल हेड अशी मागणी आहे आणि दरम्यान टेल आला म्हणजे टॉस जिंकला आहे हेदुडणे संघाने. दादांना विनंती असेल आपण स्थानावर व्हा. सर्वप्रथम मित्र टॉस जिंकला निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करणार आहेत. आणि हा प्रश्न मी आवर्जून विचारेन की नवीन अंगामाला जस्ट आता सुरुवात झाली, तुम्ही काही स्पर्धा खेळले देखील असाल, आतापर्यंत हा सीझन कसा गेला तुमच्या टीमसाठी? चांगला आहे सीझन. आणि हा प्रश्न देखील मी बहुतांश टीम्सला विचारलेला आहे की नवीन सीझन भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्ही खेळणार आहे. सो या नवीन अंगमासाठी हेदुडणे टीमचं लक्ष ध्येय कशा प्रकारे परफॉर्म करायचं आहे संपूर्ण सीझन मध्ये? सगळ्यांनी 100% द्यायचा प्रयत्न करू आम्ही. आणि आवर्जून सातत्याने गेल्या 4 वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन होतं आणि हे आयोजन पाहता काय म्हणशील या स्पर्धेविषयी? खूप चांगलं आयोजन असतं, आम्ही इथे नेहमी खेळतो. बेस्ट ऑफ लक टीम गावदेवी स्पोर्ट्स सतरंगी हेदुडणे. टॉस इथे कंप्लीट झाला आणि बातमी अशी आहे की हेदुडणे संघाने टॉस जिंकला आणि सांगितलंय की ते प्रथमतः फिल्डिंग करणार आहेत. आणि थोडाच वेळाने सेकंड इनिंगला देखील मित्रांनो सुरुवात होईल. बट तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2024 सेकंड इनिंगला सुरुवात होईल. आणि कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया करंजी काळन सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच टॉस बॉक्स. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2024 अशी एक मॅच आता आपल्या समोर रंगतीये. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये खेळणारा साहिल लोंगले बॉलिंग मार्क वरती आहे. तर या स्पर्धेचे डिफेंडिंग चॅम्पियन, लास्ट इयर मालिकावीरची बाईक पटकावणारा फलंदाज महेश पाटील स्ट्रायकिंग एंडला.
ओहो, खोलात आलाय. बॅटचा फ्लो खाली आला, चेहरा बंद केला बॅटचा, ऑन साइडला चेंडू मिड ऑनला, एक धाव. सन्मान देण्यास भाग पाडणारा चेंडू होता साहिल लोंगलेचा. 32 धावांचं माफक आव्हान आहे. बॅटिंग ऑर्डर खोलवरती असलेला आनंद 11 बुरदुले, पण आता आपल्याला पाहायचंय खुश 11 उमरोलीचा गोलंदाजांची ताकद. ऑन साइडला डीप मिड विकेट, डीप एक्स्ट्रा कव्हर, तटिया सर्कलचा बाद. लेफ्टी आपण पाहतोय अजय बॉम्बे. ओहो, किती बाहेर वळतोय चेंडू, पण यावेळेला अंपायरचा इशारा वाईट. रतन माणेरकर सर यांना आपण पाहतोय, मॅन फ्रॉम पालेगाव, ज्यांनी ही विकेट देखील बनवलेली आणि फार सुंदर खेळपट्टी. आपण सरफेस बद्दल विशाल बोलत होतो की 4थ्या दिवसाचा खेळ सुरू आहे, तरी फलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी आहे. सुपर. मागच्या दिशेने आपण जाऊया. लक्ष जर आपण पाकलं गेलं, जे ठेवलं गेलं, फर्स्ट हाफ मध्ये रन्स बनवला गेला होता, 31 बनवला गेला होता आणि 32चं टार्गेट. आणि आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या, रन्स फक्त 2 आणि धक्के. येस, 2 धावांनी कोणत्या प्रकारे विकेट देखील इथे गमावलेली नाही. आणि ज्याप्रमाणे आपण विचार केला, टॉस देखील जस्ट इथे कम्प्लीट झाला. दुसऱ्या टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः ते फिल्डिंग इथे करणार आहेत. आणि हा फटका ऑन साइडला हवेमध्ये, बट मिस टायमिंग. फिल्डर आहे डीप मध्ये, कॅच इथे पकडली जाईल आणि हा पहिला धक्का इथे लागला. आता 32 धाब्यांवरती देखील लढाईची तयारी उमरोली टीमने इथे दाखवली. पहिला धक्का लागला, बॅटर बाद. विशाल, या इनिंगच्या सुरुवातीलाच मी म्हणालोय की एका बाजूला बॅटिंग ऑर्डर आनंद 11 बुरदुलची खोलवरती आहे, पण आपल्याला पाहायचंय खुश 11 उमरोलीच्या गोलंदाजांची ताकद. साहिल लोंगलेने पहिली विकेट मिळवली आहे. आक्रमक शैलीचा फलंदाज अजय बॉम्बे बाद झाला, तर आणखी एक येतोय फलंदाज आक्रमक शैलीचा मैदानाच्या आतमध्ये सुधीर पाटील. बघा, ते काय असतं करण सर की इतिहास पराभवांची देखील नोंद ठेवतो, पण तुमच्या संघर्षामध्ये तितका दम असला पाहिजे. लढता लढता हरला तरी चालेल, पण माघार कधी घेऊ नका. आणि ते माघार नाही घेतला, लढाईची सुरुवात केली. फुल अँड ड्राईव्ह करत असताना दरम्यान गॅप मध्ये फटका, गॅप फार मोठा आहे. फिल्डर आता धावतायत, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पोहोचलेत, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत इथे मिळतील या 2 धावा. बघा काय असतं की क्रिकेटच्या खेळामध्ये, बघा आपल्या हातामध्ये हे नाही की आपण 100% जिंकू किंवा 100% हारू, पण काय असतं आपल्या हातामध्ये एकच गोष्ट असते, ती म्हणजे प्रयत्न करणं. आणि ते प्रयत्न तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. आणि सध्याच्या घडीला जो इंटेंट या फर्स्ट ओव्हरमध्ये गोलंदाज साहिलने दाखवला की सकारात्मक दृष्टिकोनातून खेळ करतात, ते इथे थांबला गेला. रनवे रिदम मध्ये थोडा अडथळा. धावफलक जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला 4 वरती 1 धक्का देखील लागला. ऍब्सोल्युटली, बिकॉज पॉझिटिव्ह माइंडसेटने तुम्हाला बॉलिंग करायची आहे. धावा आपण किती बनवलेल्या आहेत त्यापेक्षा आपण किती बनवलेल्या आहेत आणि आता त्या धावा रोखत असताना आपल्याला काय करायचंय. सुपर बॉलिंग. सुरुवातीला विकेटची गरज होती, पहिली विकेट आलेली आहे आणि इथे देखील विकेटच्या शोधात चान्स घेईल साहिल लोंगले, यात मात्र शंका नाही. येस, विकेट्स काढणं गरजेचं. नेक्स्ट बॉल आणि धीम्या गतीने टाकला. पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने देखील वळण घेतो, कट्टर टाकला होता, बोट फिरवली होती. आणि त्या गोष्टीचा उल्लेख आपण केला होता. भरपूर साऱ्या स्पिनर्सचा तुम्ही उल्लेख केला, पण एक नाव त्याच्यामध्ये राहून गेलं होतं. पुणेचे रोहन खरात, जे महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील खेळले होते आणि फार कमी वेळामध्ये त्याने देखील व्यावसायिक क्रिकेटमध्ये फार मोठं नाव कमावलं. पण सध्याच्या घडीला साहिल लोंगले इथे जबरदस्त गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल इथे फॉलिंग स्लॉक स्वीप आणि गॅप मध्ये हा फटका. त्या क्षेत्रामध्ये कोणता फिल्डर नाहीये, बट बाउंड्री लाईन असं वाटतं की या क्रीडांगणावरती स्क्वेअर बाउंड्रीज थोड्या लांब आहेत आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील या धावा. 2 धावफलक या 2 धाव्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 6 धावा धावफलकावरती आणि पहिल्या षटकामध्ये चेंडू शिल्लक असेल शेवटचा 1. बट कारण सर आपण पाहिलं तर इंटेंट पाहायला मिळाला की हार मानली नाही, आम्ही लढू, प्रयत्न आम्ही करू, हा आत्मविश्वास सध्याच्या घडीला इथे साहिल लोंगले आणि त्यांच्या संपूर्ण टीम मध्ये पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधला, शेवटचा बॉल फुल लेंथ टाकलाय, लॉफ्ट स्ट्रोक, बॉल दरम्यान गेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त फटका, वाईड ऑफ ऑप्शन, फुल लेंथ डिलिव्हरी होती, प्रहार केला आणि लॉंग ऑफ फार हा पहिला धम्माकेदार फटका या दुसऱ्या डावामधला षटकार. एवढ्या देईन तिरक्या तुला
फर्स्ट ओव्हर 12 धावा धावफलकावरती आहेत. 32 चेस करत असताना 5 चेंडू सुरुवातीचे फार सुंदर होते. शेवटचा एक बॉल जो स्लाइटली ओव्हर पिच पडला आणि फोर्सने फटका पाहायला मिळाला सुधीरच्या बॅटमधून. या षटकाराने पुन्हा एकदा जे मोमेंटम आपण बघितलं कुश 11 उमरोलीच्या बाजूने होतं ते मोमेंटम खेचून आणलं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या अंती बॅटिंग करत असताना सुधीर पाटीलने अनन्या 11 बुरदुलच्या बाजूने. डिफेंडिंग चॅम्पियन आहेत सहसा ते हा सामना सोडणार नाही. त्यामुळे या मॅच मध्ये शेवटपर्यंत रंगत कदाचित आपल्याला पाहायला मिळेल. जिद्दीने दोन्ही संघ खेळतील. पाहूयात उर्वरित 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायचे आहेत ते आता अनन्या 11 बुरदुलला 20 धावा. सेकंड ओव्हरला सुरुवातील समोरच्या एंड कडून या खेळपट्टीने सांगून दिलंय की जो खेळाडू मेहनत करतोय त्यामध्ये गोलंदाज देखील आणि फलंदाज देखील त्यांना ती साथ देते. सेकंड ओव्हरची सुरुवात बोट फिरवलीत पहा. अचंबित करणारा चेंडू पूर्णपणे सरप्राईज झाला फलंदाज. पडलाय बॉल हलका टाकला होता. बॉल राईज झाला आणि बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना पाहायला मिळालं. आणि अशा चेंडूंची आता गरज आहे खास करून कुश 11 उमरोलीला. व्हेरिएशन या शब्दाला फार मोठी किंमत आहे शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये. कारण तुमच्याकडे प्लान बी देखील असला पाहिजे. तुमच्याकडे काही एक्स्ट्रा असलं पाहिजे. आणि एक्स्ट्रा म्हणजे व्हेरिएशन. कटर्स असो त्यानंतर पेस ऑफ करणं असो या गोष्टी ॲज अ बॉलर तुमच्याकडे असल्या पाहिजेत. बॅकफुटवरती जाऊन खेळायचं होतं. स्क्वेअर कट करायचं होतं. आणि आता देखील लाईन चांगली आहे. अंपायर्सकडे संशयाच्या नजरेने बॅटरने जरूर पाकलं पण अंपायर्सने सांगितलं की लाईन इथे चांगली आणखीन एक निर्धाव येतो. मजा येईल मॅच मध्ये. 18 बॉल 20च्या सामन्यामध्ये आपण पाहतोय सुरुवातीचे 2 डॉट बॉल आलेले आहेत. कदाचित आता महेश पाटील आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल. डॉट बॉल आल्यानंतर एक प्रेशर असतं फलंदाजावरती. तो अटॅक करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. पाहूयात आता काय घडणार आहे. हो ऑफस्टंपचा फार जवळून आलाय पण बचावला मी म्हणेन फलंदाज. तिसरा डॉट बॉल. 15 बॉल 20चा सामना. बघा इंचेसचा फरक होता. थोडं लेफ्ट राईट झालं असतं तर अराउंड एक बोल देखील झाले असते. नशिबाची साथ राहिली मी असंच म्हणेन. बट आता आपण म्हणूया करण सर की मॅच ऑन. मॅच मध्ये कमबॅक झालाय टीम कुश 11 उमरोलीचा. कारण एकंदरीत रन्स थोड्या कमी वाटत होत्या पण आता त्याची रिकव्हरी झाली. गणेशने 3 निर्धाव टाकलेत. फुल लेंथ आहे बॅटच्या आतलीकडे. फिल्डिंग देखील चांगली फाईनलीला राखली. कदाचित डायरेक्ट जर आला असतं तर थोडं इंटरेस्टेड असतं पण आता जर पाकलं गेलं. फर्स्ट हाफ जेव्हा समाप्त झाला असं वाटलं की रन्स 10 ते 15 कमी बनवला गेला बट त्याची भरपाई साहिल आणि गणेशने या ओव्हरमध्ये आतापर्यंत केली. डिसिप्लिन बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. गणेश घारे 5वा चेंडू घेऊन ओहो खोलात होता पुन्हा एकदा. ऑन ड्राइव्ह केला मात्र बॉल वळून घेतो मिड विकेटला. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल मिसफील्ड. या क्षणाला या चूक ऍक्सेप्ट नाही तुमच्याकडून बिकॉज गोलंदाज मेहनत करतायत. त्यांना क्षेत्ररक्षणाची साथ हवी आहे. चुका घडल्या. धावा मिळाल्या 2 आणि बराच कालावधीनंतर धावा फलक पुढे हलतोय. स्कोर मोजून 14. बॉल उरले 13 आणि 13 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा अजूनही 18. गणेश घारेने प्रेक्षकांच्या मनामध्ये सध्या तरी घर केले कारण पहिल्या 5 बॉल मध्ये आल्यात फक्त 2 धावा. गोलंदाजीमध्ये तर दमखम आपल्याला पाहायला मिळालाच बट फिल्डिंग त्याच्याकडे देखील आता थोडं लक्ष द्यावं लागेल. ऑन साइडला फटका बॅटचा टोलला लागला. डीप मध्ये मिड विकेटचे फोल्डर आता वेगाने येतात. फिल्डिंग यावेळी चांगली राखली. फक्त एक सिंगल मिळेल म्हणजे इथे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आता समीकरण उरलंय 17 धाब्यांची आवश्यकता. म्हणजे बघा 8.5 रन प्रति ओव्हर बनवायचे. बट ज्याप्रमाणे गोलंदाजी या पहिल्या 2 षटकांमध्ये झाली इतकंही इझी जाणार नाहीये. कारण काय असतं की एकंदरीत ना जेव्हा लो स्कोरिंग मॅचेस असतात तो सामना अंतिम षटकापर्यंत जाईल की नाही या गोष्टींना पहिल्या 2 षटकांमध्ये समजतात. आणि पहिली 2 षटकं इथे खडतर राखली इथे अनन्या 11 बुरदुलसाठी. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये भरपूर कठीण प्रश्न विचारले साहिल लोंगले आणि त्यानंतर गणेशने तर फक्त 3च धाबा दिल्या. मला वाटतं की 3 नव्हे इथे 2च असायला हव्या होत्या पण मिसफील्ड झाली. तिथे एक अतिरिक्त रन गेली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धाबा धावफलकावरती धक्का लागला 1 आणि इथे 12 चेंडू. आता 17 धाब्यांची आवश्यकता. 2 मिनिटाचा एक ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरांकडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद.
मध्ये मॅच आपण पाहतो. अनन्या 11 बुरदुल डिफेंडिंग चॅम्पियन अगेन्स्ट कर्जतचा एक नामांकित संघ खेळतोय खुश 11 उमरोली. 32 धावा डिफेंड करत असताना 12 चेंडू आता 17चा सामना उरलाय. वेदरला पाहता सध्या पण मला महाबळेश्वर प्रीमियर लीगची आठवण झाली. सध्याचं टेम्परेचर 29 ते 30 आहे आणि सध्या पोषक असं वातावरण आहे क्रिकेटला खेळण्यासाठी. क्रिकेट हा खेळ खेळण्यासाठी आपण पाहतो या मॅच मध्ये तितकीच चमकदार कामगिरी प्रिव्हियस ओव्हर मध्ये केली आहे गणेश घारेने. 12-17 बॉलर तयार होतोय. हर्षल लाईन खराब, लेग स्टम्पच्या बाहेर होता. अटेम्प्ट केला पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन तुम्हाला थांबवायचा आहे. तुम्ही धावसंख्येला डिफेंड करत आहात. ऑलरेडी धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. पुढच्या पहिल्या 2 गोलंदाजांनी चांगली कामगिरी दिली आणि त्यांच्या गोलंदाजीला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर हर्षललाही चांगली बॉलिंग करावी लागेल. येस एक्झॅक्टली. बट लिडिंग एज हवेमध्ये विकेट मिळेल का? फार उंच हा चेंडू गेला. तब्बल 2 फिल्डर्स धावतायत. वॉड कॅच. स्वतः गोलंदाजने ही कॅच कंप्लीट केली हर्षदने. एका क्षणाला वाटलं की चेंडू फार उंच गेला, कॅच पकडणं अवघड आहे. बट या परिस्थितीमध्ये हाफ चान्सेसला देखील तुम्हाला फुल कन्वर्ट करायचं आहे. आणि काय एफर्ट आणि काय रनिंग कॅच इथे पकडली हर्षदने. आणि या क्रुशियल मोमेंट वरती आणखीन एक धक्का लागलाय अनन्या 11 बुरदुल टीमला. बॅटर बाद. आणि ही विकेट नाहीये तर खऱ्या अर्थाने ही संधी आहे की मॅच मध्ये आणखीन पकड मजबूत केली जाऊ शकते. कारण या क्षणावरती खऱ्या अर्थाने विकेट महत्वाची होती आणि विकेट काढली गोलंदाज हर्षदने. आणि त्याचं श्रेय त्यालाच जातं कारण ही कॅच एका क्षणाला असं वाटलं देखील नव्हतं की कंप्लीट होईल. बट त्याने ते करून दाखवलं. इथे 11 चेंडू, आता 16 धावांची आवश्यकता. 11-16चं समीकरण. आता न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 भूषण पाटील मैदानाच्या हातामध्ये. याआधी 74चा चेस फार इझिली कंप्लीट केला होता. बट या मॅच मध्ये आता 32 धावा बनवता त्रास झाला. फुल रन टाकला वाईड ऑफ स्टंप. लॉंग ऑफचे फिल्डर धावतायत. आता फिल्डिंग देखील जर आपण पाहिली तर चांगलीच राहिली. मिळेल फक्त एक सिंगल धाव पडेल. आता पुढे जातोय. स्कोर कार्ड आता 17 म्हणजे ते 10 चेंडू. आता 15 धावांची आवश्यकता. विसाल्या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण फलंदाज सुधीर पाटील. मागचे 7 बॉल माशासारखा तडफडत होता नॉन स्ट्राईक एंडला. त्याला स्ट्राईक मिळाली नाही. मागच्या ओव्हरमध्ये 6च्या 6 चेंडू महेशने फेस केले होते. या ओव्हरच्या 3ऱ्या बॉलवरती त्याला स्ट्राईक मिळते. या बॅटिंग ऑर्डर मध्ये या मॅच मध्ये आता त्याची विकेट इम्पॉर्टंट आहे खुश 11 उमरोलीसाठी आणि त्याचं खेळणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे अनन्या 11 बुरदुलसाठी. येस एक्झॅक्टली. फुल रन टाकलाय. फ्लिकचा हा फटका बॉटम हँडचं भरपूर चांगलं वापर इथे बॅटरने केलं होतं. लॉंग ऑन चांगली फिल्डिंग बट थ्रो जर आपण पाहिला तर वाईट डिश आला आणि तसा फायदा इथे नक्कीच मिळेल. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. ग्रामीण क्रिकेटचं एक वैशिष्ट्य राहिले की प्रत्येकी मॅच नॉकआउट असते. जिंकाल तर पुढे जाल आणि हराल तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावा लागेल. आणि हार हा शब्द ना कोणाला कधी मंजूरच नाहीये. कारण एक शब्द प्रत्येकी टीमला एक प्लेअरला आवडतो तो म्हणजे जिंकणं. बट इथे जिंकेल कोण? आता समीकरण येते 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू फार महत्वाचे आहेत कारण 3 मध्ये मिनिमम एक तरी बाउंड्री हवी आहे बुरदुल टीमला. बाउंड्रीचा मी उल्लेख केला बट सध्या सगळीला येतो हा निर्धाव बॉल. म्हणजे आता येणारे 8 चेंडू 13 धावांची आवश्यकता. आता प्रेशर थोडा आणखीन वाढत चाललाय कारण जे मी सांगितलं की मिनिमम एखादी तरी बाउंड्री येत्या 3 चेंडू पडते आणि त्यापैकी एक चेंडू आता निर्धाव म्हणजे 8 चेंडू. आता 13 धावांचं समीकरण. क्लोज एन्काउंटर आहे. आता मॅच मध्ये मजा येईल. प्रेक्षकांच्या नजरा व्ह्यूअर्स वाढले असतील ऑनलाईन. सुधीर एका बाजूला संघर्ष करतोय, दुसऱ्या बाजूला हर्षल लोंगले. इंटरेस्टिंग बॅटल. बेस्ट वर्सेस बेस्ट. ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. काऊ फेसला प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो केला जाईल. एकच धाव मिळते. सामना आता पुढे चाललाय. सिंगल डबल. खरं तर एका मोठ्या फटक्याच्या शोधात होता सुधीर पाटील पण ते त्याला करू दिले नाही हर्षलने. बॉल उरलेत आता ते 7 आणि 7 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या त्या 12. 7-12चे समीकरण मस्ट. या लास्ट बॉल वरती बाउंड्री हवीच आहे कारण जर बघा लास्ट ओव्हर मध्ये 10 किंवा 11 धावा जर उरतात तर माइंड मध्ये एक गोष्ट असेल कारण बघा 10+ जर तुम्हाला अंतिम लास्ट ओव्हर मध्ये बनवायचं तर बाउंड्री हवीच आहे. आणि तो देखील आता दबाव आणि गोलंदाजीचा स्तर या सेकंड इनिंग मध्ये लाजवाब पाहायला मिळाला. कारण 32 धावांवरती देखील आम्ही लढू शकतो हे दाखवलं उमरोली टीमने या मॅच मध्ये. राऊंड द विकेट. बॉल हवेमध्ये लॉंग ऑफ धावतात आणि कॅच इथे कंप्लीट म्हणजे लास्ट ओव्हर मध्ये हा सामना जिंकण्याकरिता आता 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता.
32 धावा जेव्हा पाकल्या होत्या असं वाटलं होतं की फार इझी इक्वेशन आहे, इझिली चेस देखील होईल. बट आता या धावा चेस करता करता आता तापत्या उन्हाचे चटके बॅटर्सला देखील लागतात. कारण आता इथे 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. क्रिकेटमध्ये हेच असतं की तुम्ही सेकंड इनिंग मध्ये जेव्हा बॅटिंगसाठी येताना लक्ष काहीही असू द्या, मोठं असो अथवा छोटे असो, पण जोपर्यंत तुम्ही ते चेस नाही करत ना तोपर्यंत तुम्ही मॅच नाही जिंकत. आणि तेच घडलंय. 32 धावा 8 रन प्रति ओव्हर हे फार इझी इक्वेशन वाटत होतं. बट त्या इक्वेशनला आता कठीण बनवण्याचं कार्य केलं खऱ्या अर्थाने साहिल लोंगले, गणेश, हर्षद लोंगलेने. आता शेवटचे 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. कधी कधी काय असतं की जिंकलो किंवा हरलो त्यापेक्षा हे देखील महत्वाचं असतो की लढलो कसे, प्रयत्न कसे चांगले केले. कारण सामना समाप्त झाल्यानंतर ना जेव्हा आपण मैदानाच्या बाहेर जातो ना तेव्हा ॲज अ फिल्डर आपल्या माइंडमध्ये थॉट्स येतात की या मॅचमध्ये मी काय केलं. आणि तेव्हा जर तुमच्या मुखामधून हे शब्द येत असतील की मी माझ्या 101% कमिटमेंटने खेळलो तर तुम्ही विनर आहात. आणि सध्या सगळीला तो जिद्दीचा खेळ या सामन्यामध्ये आतापर्यंत या लो स्कोरिंग मॅच मध्ये उमरोली टीम खेळलेली आहे. येथे 6 चेंडू आता 12 धावांची आवश्यकता. अजून देखील स्टील क्वेश्चन मार्क, जिंकेल कोण. इंटरेस्ट वाढत चाललाय कारण ही मॅच तितकीच रंगतदार स्थितीमध्ये. ते 6 बॉल 12 लासूर मध्ये गोलंदाज पहिला चेंडू घेऊन येतोय. मात्र समोर तितकं कडवं आव्हान आहे. आतापर्यंत ज्याला शांत ठेवलंय तो कधीही आक्रमण करेल. पण यावेळेला पहिला डॉट बॉल. 5 बॉल 12 धावा. आणि ते असतं ना कारण सर की जेव्हा ना आपल्याकडे गमवायला काय नसतं ना तेव्हा कमवायला भरपूर काय असतं. पहिल्या सत्रामध्ये मिस्टेक झाल्या, रन्स 10 ते 15 कमी बनवल्या, पण त्या परिस्थितीला स्वीकारलं आणि परिस्थितीनुसार खेळ केला. आणि आता लाजवाब खेळ राहिला. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका इथे हवाय बुर्दुल टीमला. आणि दरम्यान ह्या स्लोवर वन टाकलाय. अंपायर सांगतायत की दिशा खराब, अतिरिक्त रन मिळेल म्हणजे ते 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. लढत आतापर्यंत फार चांगली लढली खऱ्या अर्थाने उमरोली टीमने. बट त्यांच्या नशिबामध्ये आता विजय हा शब्द येईल की या लास्ट ओव्हर मध्ये प्रतीक आणि तसेच सुधीर चांगली बॅटिंग करून आपल्या टीमला इथे मॅच जिंकून देतील का. इथे 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. आता फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन ला फिल्डर आणि इथे कॅच पकडली जाईल म्हणजे येथे 11 चेंडू, येथे 4 चेंडू माफी असू द्या, 11 धावांची आवश्यकता. पण हा जो जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ना तो भरपूर काही सांगून देतोय की या परिस्थितीमध्ये आणखीन एक मोठा धक्का लागला. जो बॅटर या सेकंड इनिंग मध्ये चांगली बॅटिंग करताना आपल्याला दिसत होता तो सुधीर पाटील देखील आता निराश पावलांनी डगआउटच्या दिशेने चाललाय. कारण समीकरण आता उरलंय. येथे 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता. असा सामना. कारण एक कॉमेंटेटर म्हणून आणि एक क्रिकेट फॅन म्हणून मी देखील नेहमी हेच सांगतो की मॅच कोणीही जिंकू द्या बट मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे, नेक टू नेक फाईट झाली पाहिजे. आणि फाईट भरपूर चांगली राहिली. पण आता येथे 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका हवाय. मोठ्या फटक्याचा उल्लेख केला. स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळले. लॉंग ऑन ला फिल्डर उपस्थित मिळेल दरम्यान. यावेळी जर आपण पाहिले तर फक्त सिंगल म्हणजे आता इथे 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. मग ते म्हटलं जातं ना की क्रिकेटचा हा खेळ ना कधी पास्ट मध्ये नाही चालत. कारण पास्ट इज अ हिस्ट्री अँड फ्युचर इज अ मिस्ट्री. प्रेझेंट टाइम मध्ये आपण काय करू शकतो त्याचा विचार करणं ॲज अ प्लेअर ॲज अ टीम फार महत्वाचं असतं. परिस्थिती जशी आहे तिला स्वीकारून आपण काय करू शकतो त्याचा विचार करणं आवश्यक. परिस्थितीला स्वीकारलं, विश्वास दाखवला की 32 आहेत त्याच्यावरती देखील लढाई होऊ शकते आणि लढाई फार चांगली केली. आता देखील बॅटचा टोलाच लागला. फिल्डर काऊ फेस मध्ये धावतायत. लॉंगॉनचे फिल्डर आता पोहोचतात बॉल पर्यंत. दुसऱ्या धाब्याचा कॉल केला. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील म्हणजे आता चेंडू शिल्लक येणारे दरम्यान या सामन्यामध्ये 2 आणि 2 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता इथे आवश्यकता असेल 8 धावांचे. स्टील बघा अजून देखील सामना संपलेला नाहीये. अजून देखील एखादा चौकार, एखादा षटकार जर येत्या चेंडू वरती येतोय तर हा सामना एक लास्ट बॉल थ्रिलर आपल्याला पाहायला मिळू शकतोय. आणि या स्पर्धेचे जे नियम आहेत, चेसिंग कंपल्सरी म्हणजे त्याचा ऍडव्हान्टेज देखील आता फिल्डिंग साईडकडे. म्हणजे 8 धावांपैकी 1 धाव जरी वाचवली तरी सुद्धा टीम खुशी 11 उमरोली इथे मॅच जिंकू शकते. पण खेळ जबरदस्त राहिला दोन्ही टीमचा. कारण बघा आपण हे देखील विसरू शकत नाहीये की फर्स्ट हाफ मध्ये टीम अनन्या 11 बुर्दुलने देखील चांगलीच गोलंदाजी केली होती. बट सेकंड हाफ मध्ये आता आपण पाहिलं की बॅटिंग
थोडी इथे आपल्याला ढासळताना दिसली आणि त्याच अनुषंगाने हा सामना शेवटच्या 2 चेंडूंपर्यंत येऊन पोहोचला. पण अजून देखील आपल्या सर्वांच्या समोर एकच प्रश्न की ते जिंकेल कोण, कारण अजून देखील दोन्ही टीम्सला मिळवण्याची संधी आहे. कारण येत्या चेंडूवरती जर बाउंड्री जर आली तर लास्ट बॉल थ्रिलर आपल्याला पाहायला मिळू शकतो. चला थोडा जास्त वेळ खर्च होतोय, विनंती असेल थोडी घाई करा फिल्डिंग साईड. 2 चेंडू 8 या सामन्याचा जवळ निकालला आपल्याला येणारा हा चेंडू सांगू शकतोय. कारण जर बाउंड्री नाही आली तर या मॅच मध्ये हॉट फेवरेट टीम आपल्याला फिल्डिंग साईड पाहायला मिळेल. फुल टॉस होता आणि ही संधी इथे गमावली. येतो हा निर्धाव, म्हणजे आता हे प्री डिसाइडेड झालंय की लास्ट बॉल जर लीगल आला तर इथे या मॅच मध्ये आपल्याला बाजी मारताना दिसेल. खुशी 11 उमरोली संघ इथे आपल्याला बाजी मारताना दिसू शकतोय. कारण आता 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता. सुपर मॅच, डिसिप्लिन बॉलिंग केली सारे गोलंदाजांनी आणि जवळपास आता विजयाच्या खुशी 11 उमरोली. पंखांची फडफड आणि ध्येयासाठी केलेली धडपड एक दिवस तुम्हाला नक्की उंच शिखरावरती नेऊन ठेवते आणि ती धडपड 11च्या 11 खेळाडूंनी केली आणि सामना शेवटच्या बॉलवरती. लास्ट बॉल आणि दरम्यान जर आपण इथे पाकलं तर हा फुल टॉस होता हवेमध्ये आणि फुल राखेत उपस्थित कॅच देखील तिथे पकडली जाईल आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. 32 धावा डिफेंड इथे सक्सेसफुली केलेल्या आहेत. टीम खुशी 11 उमरोलीने वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि रिव्ह्यूची मागणी इथे केली गेलेली आहे बॅटरच्या माध्यमातून, सो चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे सामना समाप्त. सामना अवघ्या 7 धावांनी इथे जिंकला टीम खुशी 11 उमरोलीने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम बुर्दुल. प्लेअर ऑफ द मॅच आपण इथे देऊया सो प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. लो स्कोरिंग मॅच होती बट अतिशय चांगला गोलंदाजीचा दर्जा आपल्याला खुशी 11 उमरोलीचा पाहायला मिळाला. बघा